नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ शहर पूर्व में गत 40 वर्षों से उद्घाटन की प्रतीक्षा में पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान का लोकार्पण सांसद डॉक्टर श्रीकांत जी शिंदे, विधायक डॉक्टर बालाजी किनीकर इनके हाथों से हुआ। अंबरनाथ नगर पालिका ने इस उद्यान को एक नया लुक दिया है। 1.5 एकड़ की भूमि पर स्थित इस उद्यान में वॉकिंग ट्रैक, वरिष्ठ नागरिक कट्टा, स्केटिंग, कैफेटेरिया, ओपन जिम एवं कार्यक्रम के लिए एम्पी थिएटर के साथ ही बच्चों के लिए खेल के सामान आकर्षक तरीके से बनाए गए हैं। उद्घाटन के समय मेडिकल एसोसिएशन, डॉक्टर, अभियंता, सामाजिक संस्था के प्रतिनिधि, रोटरी क्लब के सदस्य, पत्रकार, व्यापारी आदि मान्यवर उपस्थित थे। लोकार्पण के बाद दशक भर के विकास कामों पर टॉक ऑन डेवलपमेंट विद डॉक्टर कार्यक्रम का आयोजन हुआ, जिसमें सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे इनके दशक के विकास कार्यों एवं आने वाले दिनों के विकास कार्यों के बारे में जानकारी दी गई। लोकार्पण के समय सांसद डॉक्टर श्रीकांत जी शिंदे, विधायक डॉक्टर बालाजी किनीकर, मुख्य अधिकारी प्रशांत रसाल, शिवसेना एवं भाजपा के पदाधिकारी, कार्यकर्ता, पूर्व नगर सेवक उपस्थित थे। मग नंतर हे उद्यान जे आहे त्याला म्हणजे उद्यान 2 एकर जागा अशीच पडीक या ठिकाणी होती, त्याचा काय उपयोग या ठिकाणी होत नव्हता। नंतर एका कार्यक्रमामध्ये पत्रकारांनी ही गोष्ट जी आहे ती लक्षात आणून दिली की बाबा हे एबीसी न्यूजचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये हा विषय त्यांनी काढला आणि एक चांगलं उद्यान या ठिकाणी उभं राहिलं। आज या अंबरनाथमध्ये उद्यान असेल, खेळाचे मैदान असतील, त्याचबरोबर यूपीएससी एमपीएससी भवन असेल, चांगले कॉन्क्रीटचे रस्ते असतील, मेडिकल कॉलेज असेल, त्याचबरोबर शूटिंग रेंज असेल, असे अनेक ज्या ज्या गोष्टी लोकांना लागतात त्या गोष्टी आपण या ठिकाणी देण्याचं काम या अंबरनाथमध्ये आपण केलं। आणि कमी वेळामध्ये जे आहे अंबरनाथ मधले सर्वच्या सर्व रस्ते जे आहे सिमेंट कॉन्क्रीटचे देखील आपण या ठिकाणी केले। मला वाटतं अंबरनाथ एक असं शहर, नेहमी मी अंबरनाथला आल्यानंतर बाकी शहरांबरोबर अंबरनाथचा तुलना जी आहे म्हणजे मोठ्या महानगरपालिकांबरोबर आपली नगर परिषद आहे, नगर परिषद असून सुद्धा महानगरपालिकेतली कामं जे आहे ते आपल्या अंबरनाथ मध्ये झाले। परवा पण कार्यक्रम एवढा मोठा भव्य दिव्य झाला, ज्या ठिकाणी शिव मंदिर जे आहे त्या शिव मंदिराचा आजूबाजूचा परिसराचं आपण त्या ठिकाणी पूर्णपणे कायापालट करतोय, जेणेकरून काशीच्या धर्तीवरती हे शिव मंदिर जे आहे ते त्या ठिकाणी डेव्हलप होईल। त्या दिवशी मी एक गोष्ट काम करणार, पण सत्ताधारी जेव्हा काम करत असतात आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळी मोठी गोष्टी काम करू शकलो, नाहीतर खूप असतात आपल्या मनामध्ये इच्छा, पण ते काही ना काही त्याच्यामध्ये स्पीड ब्रेकर येत राहतात। या ठिकाणी अंबरनाथमध्ये कुठले स्पीड ब्रेकर आले नाही, त्याच्यामुळे अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट आम्ही करू शकलो। येणाऱ्या काळामध्ये खूप अजून गोष्टी करायच्या आहेत आपल्याला, त्याही आपण या ठिकाणी करू। पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। काही लोक या ठिकाणी उन्हामध्ये बसलेले, गेल्या 5-7 वर्षामध्ये मोठं काम जे आहे ते अंबरनाथमध्ये या ठिकाणी उभं राहू शकलं, त्याचं उदाहरण जे आहे ते आज हे पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान, ज्याला आपण आनंदवन देखील या ठिकाणी म्हणतो, असं उद्यानाचं लोकार्पण या ठिकाणी झालं असं जाहीर मी या ठिकाणी करतो। धन्यवाद। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद।